मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अतुलित सकल साधू संतांच्या आशीर्वादानं चालत असलेला 7 दिने कथा ज्ञानी सोहळा बोलता बोलता 2 होत्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 3ऱ्या दिवसाकडे आपण मार्गक्रमण करत आहे. किम निमित्ताने या कथेचं आयोजन सगळ्यांना नात आहे. कैलासवासी सोपानांना माधवपती गुजर अण्णांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा परिवार, त्यांची पत्नी आहे गंगा भगीरथी सुंदरताई सोपान गुजर, भाऊ आहे दिगंबर माधवराव गुजर, लक्ष्मण माधवराव गुजर, बहीण आहे सुगभैरव सभून द्वारकाबाई प्रभाकर होऊन प्रतिभा हरिभाऊ जाधव, परिवार रामदास पत्नी प्रमोद दिगंबर गुजर पुतण्या, विष्णू सोपान गुजर मुलगा, वैशाली अमरहोन मुलगी, लक्ष्मण माधवराव गुजर भाऊ, गंगूबाई साहेबराव होऊन बहीण, मनीषा रंगनाथ जाधव पुतणी, छाया ज्ञानेश्वर होऊन पत्नी, सरिता शिवाजी होऊन पत्नी, ज्योती पडवंग जाधव पत्नी, अमोल लक्ष्मण गुजर पुतण्या, सुदाम सोपान गुजर मुलगा. हा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थानं या भावांच्या निमित्तानं गेली 3 वर्षापासून करत असेल हा कथा महोत्सव. आणि या 3ऱ्या वर्षाची कथा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही कथा करण्याचा सुयोग प्राप्त झाला आमचे विष्णू भाऊ. अतिशय गोड भव्य दिव्य स्वरूपाचं मला वाटत होतं त्याही पेक्षा अगदी माझ्या मनापेक्षा सुद्धा भव्य दिव्य स्वरूपाचं त्या ठिकाणी इतकं गोड नियोजन केलं. एकदा त्यांच्या नियोजनाकरता सुद्धा भाऊच्या त्यांच्या नियोजनाकरता काढली फार गोड. त्यांच्या महाराजांचा तबला बासरी काय ते वाहिलं काय तो आवाज महाराज. त्यांच्याबद्दल एकच म्हणावं वाटतं, काय ती बासरी, काय तो तबला, काय ते वाहिलं, काय ते गायन, सगळं कसं ओके मध्ये नाही का. अगदी त्यांनाही धन्यवाद आहे. आमचे अमोल महाराज त्याच पद्धतीनं गोड ऍक्टोपॅडची सत्संगत करतात. आमचे भारत महाराज आहे. बुलबुलची सत्संगत करतात आमचे दीपक महाराज आहे. गोड गायनाची आणि संताची साथ संगत करता ज्यांचं साधनामय जीवन आहे आमचे साहेबराव बाबांनाही धन्यवाद आहे.
विशेष करून आज बऱ्याच मंडळीची कथेकरता उपस्थित आहे. त्यामध्ये आपल्या परिसराचं भूषण महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईत गायन क्षेत्रातलं एक वैभव आमचे सागर महाराज बाबांना धन्यवाद आहे. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये बरेच साधक आहेत महाराज, पण त्या साधकांचं महत्व आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही. आपल्याच गावामध्ये गुरुवारी विठ्ठल बाबा होऊन गेले आहे तोपर्यंत बऱ्याच महात्म्याची किंमत कळत नाही, पण गेल्यानंतर ते मिळत नसताना मी कालही बोलून गेलो. महात्म्य आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांची संगती करा, नंतर ती अशी महात्म्य होणे नाही मारत गेले दिगंबर पुढे पुढे सुरकून बस पहिला म्हणजे पुढे ईश्वर त्यांच्याच पुण्याच्या बळावरती सगळं टिकून आहे. त्यामध्ये आमचे गुरु बाबा असतील आणि आपल्या जवळच काही अंतरावरती जंक्शनवर हे सगळं वैभव माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. आपली जवळ सुद्धा उभं राहावं एवढी माझी पात्रता नव्हती, पण आज महाराष्ट्राला नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा समाज उदो करतो. याला कारण फक्त माझे गुरुवारी माऊली बाबा.
फक्त गुरुवारी माऊली बाबा तरी तर शपली जवळ सुद्धा जागा नव्हती ना. काय वास्तव विचार करा, कोणी असा आवाज तरी दिला असता का? पोरा स्वरामध्ये कुठेतरी गुटख्याच्या पुण्या तोंडामध्ये टाकून फिरला असतो, कोणी जवळ तरी बोलवलं असतं का ना? ही ताकद महात्म्यांच्या आशीर्वादामध्ये असते. तुमच्या गुरुवारी माऊली फार साधना म्हणजे जीवन आहे महाराज. अखंड नर्मदा मैयाचं जल ग्रहण करणं काही सोपं आहेत महाराज. अखंड राम कृष्ण हरी जप करणं काही साधं आहेत महाराज. कीर्तनाचा बुक्का लावायचा नाही, जिथे गेले तिथं भोजन करायचं नाही. काय वैभव आहेत महाराज. रुपया घ्यायचा नाही कोणाचा. आणि त्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये मी वाढलो ते गुरुवारी माऊली. आणि त्याच तोला मुलाचं एक साधकीय जीवन असणारे वारकरी शिक्षण संस्थेचा वारसा जोपणारे एकदम साधनमय जीवन असणारे आमचे संतोष महाराज पुणे बाबा याच कथे करता आले. फार साधनामय जीवन आहेत फार. अशी महात्म्य सहजासहजी आपल्या जीवनामध्ये लागत नाही. मोठे बाबांचंही आगमन आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि विशेष करून आज कथे करता दत्ताच्या शिवेवरनं त्या ठिकाणी मंडळी आलेली आमचे संजय काका बोरसे, त्यांच्यासोबत बरेच बोरसे कंपनी आलेली आहे. आणि विशेष आज एक भूदेवता आहे आपल्या कथे करता, ब्राह्मण गुरुजी कथे करता आलेले, हे विशेष आहे. अगदी आता पाठीमागच 20-25 दिवसापूर्वी त्यांच्याकडं मतोबाच्या शिव्याला तिथंच कथा झाली. आणि तेव्हापासून ते पाठीमागं लागलेले आमचे संजय काका वगैरे त्यांचा सगळा परिवार कामाला तुमची परत एकदा गावामध्ये कथा करायची. आणि त्यांना म्हटलं थांबा थांबा करून नियोजन भरपूर लांब नाही महाराज, एकदा तारीख टिपूनच घ्या म्हटले. म्हणलं मग टिपती 15 दिवसापासून पाठीमागं लागलेली होती. म्हणलं एकदा तुम्ही या, एकदा आमचे गायक कसे, वादक कसे, हे झाकीवाले कसे, एकदा सगळं बघण्याकरता ते स्वरूप एकदा बघण्याकरता या. आणि ह्या सगळ्या मंडळीसह अगदी जुलै महिन्यामध्ये याच तोलामोलामध्ये शिगव्याला शिव महापुराण कथेचं आयोजन त्या ठिकाणी ते करणार आहे. अगदी ब्राह्मण गुरुजींनी सुद्धा ज्यांना पिता म्हटलेलं होतं अशा बाबांचा त्या ठिकाणी सोहळा आहे. अगदी जमलं तर तुम्ही सुद्धा त्या कथे करता नक्कीच तेव्हा आम्ही आमंत्रण देऊ. पंढरपूरची यात्रा झाल्यानंतर तो सोहळा भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आहे. आमचे अमोल बाबा, भारत बाबा, दीपक बाबा, साहेबराव बाबा, सगळीच मंडळी, आमचे सागर बाबा वगैरे सगळीच मंडळी आपण सगळ्यांना आमंत्रित करणार आहे. या मंडळीनं सुद्धा यावं अशी शिंगवेकरांची अपेक्षा आणि आमची सुद्धा अपेक्षा आहे. आणि म्हणून त्याही मंडळीला धन्यवाद देतो. आणि आपले जास्त विस्तार न करता आपल्या कथेकडे येतोय. कालपर्यंत त्या ठिकाणी आपण कथा श्रवण केली होती. भगवान शिवशी 2 स्वरूपामध्ये आहे. बाकीच्या देवदेवतेचा विचार केला तर फक्त मूर्ती स्वरूपामध्ये बघायला भेटतात. पण भगवान शिवशी लिंग स्वरूपामध्ये आहे आणि मूर्ती स्वरूपामध्ये आहे. याचं कारण काय आहे तर भगवान परमात्मा लिंग स्वरूपामध्ये कसे प्रगट झाले, ब्रह्मदेवाचं विष्णू परमात्म्याचं युद्ध कसं झालं आणि त्या युद्धामधून अग्निस्तंभ कसा प्रगट झाला आणि त्या अग्निस्तंभामधून ज्योतिर्मय लिंग भगवान परमात्म्याचं कसं प्रगट झालं. आणि हे ज्योतिर्मय लिंग म्हणजे साक्षात भगवान शिवजी आहे. याच्याही पुढे जाऊन शिव महापुराणामध्ये सूत शौनकांना सांगताय, शौनकांना भगवान शिवजीचं लिंग म्हणजे चालते बोलते भगवान शिवजी आहे. नवे नवे आपल्या जीवनामध्ये एखाद्या ठिकाणाला भगवान शिवजीचं किती मोठं मंदिर असेल, किती मोठं शिवालय असेल, त्या शिवालयामध्ये भगवान शिवजीची किती मोठी त्या ठिकाणी मूर्त असेल, पण तिथं जर भगवान शिवजीचं लिंग नसेल तर त्या शिवालयाला महत्व नसतं. लिंग छोट असेल तरी त्या शिवालयाला महत्व असतं. असं शिव महापुराणाचं महात्म्य, असं भगवान शिवजीचं त्या ठिकाणी महात्म्य आहे. आणि लिंग स्वरूपामध्ये आहे आणि मूर्ती स्वरूपामध्ये भगवान शिवजी एकटी देवता सापडते. याला कारण भगवान शिवजीचं निर्गुण निराकार आहे आणि सगळं साकार सुद्धा तो भगवान परमात्माचा आहे. परब्रह्म तेच आहे, ब्रह्म तेच आहे. आणि बाकीचे सगळी देवदेवता सुद्धा त्याच देवतेपासून त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. मग लिंगाचं वर्णन करत असताना 5 प्रकारचे लिंग मुख्यत्वानं त्या ठिकाणी सांगितलेले आहेत.
स्वयंभुलिंग, बिंदुलिंग, पौरुष्यलिंग आणि पार्थिव लिंग असे 5 प्रकारचे लिंग आहे. कशाला म्हणायचं स्वयंभुलिंग? ज्या ठिकाणाला महात्म्यांनी ऋषीमुनीनं भगवान शिवजीचं तप केलं आणि त्या तपाच्या बळानं, त्या तपाच्या साधनेच्या बळानं भगवान शिवजी जर समजा त्या महात्म्यावरती, ऋषीमुनीवरती, तप करणाऱ्यांवरती प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांच्या तपाच्या पुण्याच्या बळानं जर भूमीमधून भगवान परमात्मा आपोआप त्यांना दर्शन देण्याकरता बाहेर निघाले, ते आहे स्वयंभूलिंग. दुसरे लिंग भगवान शिवजीचं सांगितलंय, त्याला बिंदुलिंग म्हणतात. हे बिंदुलिंग कशाला म्हणायचं? चांदीच्या किंवा सोन्याच्या पत्र्यावरती भगवान शिवजीला लिंग स्वरूपामध्ये रेखाटलं का त्याला बिंदुलिंग त्या ठिकाणी म्हणतात. पुरुषलिंग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ऋषी मुनीनं वेद मंत्राच्या गोशामध्ये जे स्थापन केल्या जातं त्याला पुरुषलिंग त्या ठिकाणी म्हणतात. प्रतिष्ठित लिंग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रतिष्ठित लिंग कशाला म्हणायचं? एखाद्याकडं, ज्या राजे महाराजाकडे भरपूर धन संपदा आहे, ऐश्वर्य आहे आणि अशा राजे महाराजांनी धनाच्या बळावरती अनेक ज्ञानी महात्म्यांना आणून ज्ञानी भूदेवतेला त्रिकाल संध्या करणाऱ्या भूदेवतेच्या हस्ते जे लिंग स्थापन केलं जातं त्याला प्रतिष्ठित लिंग म्हणतात. कारण राजा किती पैशावाला असेल पण भूदेवतेपेक्षा श्रेष्ठ नाही. म्हणून भूदेवता ही ब्रह्मदेवाचा अवतार आहे आणि म्हणून भूदेवतेच्या हस्तेच राजानं जरी स्थापन केलं असेल पण ते भूदेवतेच्या हस्ते त्या ठिकाणी ते लिंग स्थापन करायला लावले आणि भूदेवतेच्या हस्ते जे लिंग त्या ठिकाणी स्थापन केलं जातं त्या लिंगाला प्रतिष्ठित लिंग म्हणतात. पण असे जरी लिंगाचे प्रकार असेल पण या कलियुगामध्ये पार्थिव लिंग हे सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या लिंगाची पूजा केली जाते पण कलियुगामध्ये पार्थिव लिंग सर्वश्रेष्ठ आहे. जसं भगवान परमात्म्याच्या साधने करता प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे मार्ग आहेत. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली, त्या प्रत्येक युगामध्ये जसे जसे वेगवेगळे मार्ग आहेत तशी लिंग स्वरूपामध्ये पूजा करताना भगवान शिवजीची सुद्धा वेगवेगळ्या रूपात पूजा सांगितलेली आहे. सत्ययुगात कोणत्या लिंगाची पूजा करायची, त्रेता युगामध्ये कुठल्या लिंगानं भगवान कुठल्या लिंगाची पूजा केली म्हणजे प्रसन्न व्हायचे, द्वापार युगामध्ये कुठल्या लिंगाची पूजा केली म्हणजे प्रसन्न व्हायचे आणि कलियुगामध्ये कुठल्या लिंगाची पूजा केली म्हणजे भगवान शिवजी प्रसन्न होतात. तर सूत शौनकांना सांगतात त्रेता युगामध्ये रतनाच्या लिंगाची जर पूजा केली तर भगवान शिवजी लवकर प्रसन्न व्हायचे. सत्ययुगामध्ये सोन्याच्या लिंगाची पूजा केल्यानंतर भगवान शिवजी लवकर प्रसन्न व्हायचे. द्वापार युगामध्ये पाऱ्याच्या लिंगाची पूजा केल्यानंतर भगवान शिवजी लवकर प्रसन्न व्हायचे. तसं कलियुगामध्ये भगवान शिवजीनं प्रसन्न होण्याकरता पार्थिव लिंगाची पूजा केली का भगवान शिवजी लवकर प्रसन्न होतात. सत्ययुगामध्ये रत्नाचं लिंग, त्रेता युगामध्ये सोन्याचं लिंग, द्वापार युगामध्ये पाऱ्याचं लिंग आणि कलियुगामध्ये पार्थिव लिंग त्या ठिकाणी पूजन करा, भगवान शिवजी लवकर प्रसन्न त्या ठिकाणी होतात. अशा पद्धतीनं लिंगाची पूजा आपल्या जीवनामध्ये सांगितलेली आहे. अपनी कृपा सावरे बनाए रखना, अपनी कृपा सावरे बनाए रखना, मरते दम तक सेवा में लगाए रखना, अपनी कृपा सावरे बनाए रखना, अपनी कृपा सावरे बनाए रखना, मरते दम तक सेवा में लगाए रखना, मरते दम तक सेवा में लगाए
अपनी कृपा सावरे बनाए रखना अपनी कृपा सावरे बनाए रखना मरते दम तक सेवा में लगाए रखना मरते दम तक सेवा में लगाए रखना ओ अपनी कृपा ओ कृपा अपनी कृपा सावरे बनाए रखना मरते दम तक सेवा में लगाए रखना मरते दम तक सेवा में लगाए रखना आ जाओ भोले बाबा मेरे मकान में तेरा जम 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 तेरा जम 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 रो बाजे सारे जहां में ओ आ जाओ भोले बाबा मेरे मकान में तेरा जम 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 रो बाजे सारे जहां में ओ अपनी कृपा सावरे बनाए रखना अपनी कृपा सावरे बनाए रखना मरते दम तक सेवा में लगाए रखना मरते दम तक सेवा में लगाए रखना अपनी कृपा सावरे बनाए रखना अनिरुद्धाचार्य महाराज सावर अपनी कृपा सावरे बनाए रखना मरते दम तक सेवा में लगाए रखना मरते दम तक सेवा में रखना जोरदार कळला जोरदार. आतापर्यंत विज्ञानानं फार प्रगती केली. विज्ञानानं AIच्या माध्यमातून आपल्या शेजारी काही जोडू शकतो महाराज. ज्याचं लग्न झालं नाही तो शेजारी बायको जोडू शकतो महाराज नाही का AIच्या साह्याने. पण आवाज चेंज करण्याची ताकद फक्त ज्ञानोबारामध्ये महाराज ज्ञानोबाराच्या कृपेमध्ये महाराज. कुठं महाराज आणि दशारी आणायचे म्हणजे सोपं आहे का महाराज नाही का 7 तोळ्यात काहीच होणार नाही नाही का बघा अनिरुद्धाचार्य आणायचे म्हटल्यावर बरोबर आहे का नाही पण अनिरुद्धाचार्य सुद्धा त्यांनी आणले एकदा पुन्हा एकदा अमोल करता काही झाली पाहिजे महाराज बघा म्हटले भगवान शिवशी भोगणी भक्ती करा पार्थिव लिंगाची पूजा करा आणि भगवान शिवजीला सांगा माझ्यावरती भोले बाबा अशीच कृपा तुमची राहावी माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये या भोले बाबा कृपा केल्याशिवाय राहणार नाही आणि जे समाधान भोले बाबाच्या कथेत आहे जे सुख भोले बाबाच्या भजनात आहे ते सुख कशातच नाही कशातच नाही ते प्रपंचात तुम्हाला शोधूनही भेटणार नाही मला असं वाटतं प्रपंचात जर हे सुख भेटलं असतं तर आज हा लाखोचा खर्च आपल्याला करावा लागला असता हे नाही प्रपंचातलं सुख नाश पावणार आहे हे सुख अविनाशी आहे मला या कथेचं सुख अविनाशी आणि ज्याला खरंच परमानंद सुख घ्यायचंय त्याला या आणि कथेमध्ये न्हावून जा तर सुख भेटेल आता प्रपंचात वाटतं सुख पण कोणाच्या जीवनामध्ये सुख नाही जुने कीर्तनकार मंडळी सांगत असा एकदा काय प्रपंचातलं सुख कसं आहे एकदा काय झालं बाबा एक मनुष्य असा रस्त्यानं चालला आणि आकाश असे बिबटे सुटलेले तसा आमोल बाबा तेव्हा वाघ सुटले वाघ आणि वाघ त्याच्या पाठीमागे लागला तो मनुष्य पुढे पडतोय वाघ डरकाळ्या पडतोय जोरजोरात वाघाच्या डरकाळ्या सुरू झाल्या आणि
फांदी त्या ठिकाणी त्यानं धरली. विहिरीत पडू नये म्हणून ती फांदी धरली. इकडून वाघापासून वाचलं पण खाली विहीर आणि फांदी धरली योगायोग. आणि जी फांदी धरली त्या फांदी लोटा आले म्हणून जशी फांदी आणायला लागली तशा माश उठायला लागल्या. माझ्या पुढं मार माझ्या कोणच ऐकत राहत का माझ्या पुढं सरका त्याची बातमी माशाच म्हणून राहील बरं का. माशा माशा त्यांना जवळ उठायचं जवळ चावायचं तवा चावणार नाही का. त्या माशा अशा उठल्या भंगण भंगण म्हणून माशा चावायला लागल्या. खाली त्या ठिकाणी विहीर आहे. पाठीमाग वाघ लागलेला आहे. वरती आगोबा आहे. खाली नागोबा आहे. इकडं वाघोबा आहे. आणि एवढ्यामध्ये ते मधाचं पोळं थोडस हल्लं आणि त्याच्यातला 2-4 मिनिटात एक थेंब तोंडात पडायचा. ते गोड लागायचं. तो म्हणायचा वा काय सुख आहे. वा ते खालून माशा पुसल्यानं काय सुख आहे. बघा तसं प्रपंचातलं सुख आहे. अविनाशी सुख फक्त भगवान शिवाजवळ आहे. मग का हो महाराज हे सुख प्राप्त करण्याकरता पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी लागते. बरोबर आहे. अजून भगवान शिवाला आम्ही असं ऐकलंय अजून काय प्रिय आहे भगवान शिवजीच्या प्रिय गोष्टी. कारण प्रिय गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर केल्या त्या देवतेची प्रिय गोष्ट केली का लवकर प्रसन्न होता. बरोबर आहे का नाही. लवकर देवता प्रसन्न होते. समजा पुरुष मंडळ आहे आणि पुरुष मंडळीला समजा बटाट्याची भाजी आवडते आणि तुम्ही घरात बटाटे पण आहे वांगे पण आहे आणि मला सांगा त्यांनी सांगितलं बटाट्याची भाजी करायला तुम्ही वांग्याची केली ते प्रसन्न होतील का. ते नावच ठेवणार. बरोबर आहे का. पण बटाट्याची केली आता त्यांना बटाटे आवडतात कारण त्यांच्या डोक्यात नाही म्हणजे त्यांच्या डोक्यात बटाट्याची भाजी खायची असतं असं मला म्हणायचं. तुम्ही पुढचं ऐकून घेत चाला. माझी तब्येत बरी नाही त्याच्याकडून बोलायला टाइम लागत राहतो नाही का. बघा म्हणजे त्यांना आपल्या पतीने सुद्धा आवडण्याकरता काय करावं लागतं. तुम्ही सुद्धा पत्नीला आवडण्याकरता काय करावं लागेल. पत्नीची आवडतीची गोष्ट तुम्ही एक काम करा. तुमचं भांडण व्हायला सुद्धा भांडण दोघा नवरा बायको होतच. भांड्यात भांडण लागत भांडण होतं नाही का. भांडण व्हायला सुद्धा ती किती फुसके झटके आले तुमच्या जवळ जवळ किती झटके आणू द्या त्याला एकच पर्याय सांग बाबा अशी पर्याय शोधून ठेवली नाही का. किती झटके आणू द्या नाही का. पण एकच काम करायचं. तिला म्हणा का ग असं झालं तसं झालं आज काय काम केलं काय नाही ती काहीच सांगून नाही देवणार. ती बोलत नसू द्या. ती फक्त असंच करेल काही करू द्या मारा. तिला बोलता करता एकच पर्याय काय आज तो भाऊ भेटला होता ती म्हणजे असं बाया वहिनी होत्या का मग आई होती का तो वहिनीचं जाळ झालं तिकडे नाही का. बघा म्हणजे प्रसन्न होण्याकरता त्यांच्या आवडतीची गोष्ट केली पाहिजे. बरोबर आहे का नाही. तसं भगवान शिवजीला सुद्धा प्रसन्न होण्याकरता त्यांच्या आवडतीची गोष्ट काय आहे हे आमच्या जीवनामध्ये सांगा. त्यांना काय काय प्रिय आहे. मग याकरता सुतांनी शोण काढला. भगवान शिवाच्या नैवेद्याचं बिलवाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुत महाराज शोणकांना भगवान शिवाच्या नैवेद्याचं महात्म्य सांगतात. आपल्या घरामध्ये रोज भोजनाच्या अगोदर आपले आराध्य दैवतेला मी भगवान शिवजीलाच नैवेद्य ठेवा असं नाही म्हणणार. कोणाचे आराध्य दैवत विष्णू परमात्मा असेल, कोणाचे राम असेल, कोणाचे कृष्ण असेल, कोणाची पांडुरंग परमात्मा असेल, पण त्या आराध्य दैवतेला अगोदर नैवेद्य ठेवलाच पाहिजे. नैवेद्य ठेवताना भोजन नाही तर काही काही जर म्हणलं ना आपण एखाद्याच्या घरी जेवायचं असेल का त्याला जर म्हणलं का बसा जेवायला का नैवेद्य नाही आम्ही ना जरा सारा वाराला ठेवत राहतो. भजे कुठे केले का भजे कुठे केले का तुला त्या भाषेच्या त्यालाच सोडायला पाहिजे नाही का. बघा आपण जर रोज भोजन करतो देवाला नैवेद्य का नको. रोज आपल्या घरातल्या आराध्याला भगवान शिवजीला सुद्धा नैवेद्य दाखवला पाहिजे ठेवला पाहिजे. दाखवायचं म्हणजे तिथं जायचं लगेच ठेवून द्यायचं असं नाही. मग एक ताट तयार करायचं भगवान परमात्म्याजवळ ठेवून डोळे झाकायचं आराध्य डोळ्यासमोर आणायचं सांगायचं देवा हे तुझ्या आवडतीचं आहे का नाही मला माहिती नाही. तुझ्या भक्ताकडून जसं झालं असेल तसं पण देवा हे ग्रहण करण्याकरता या. असा हात घ्यायचा नैवेद्याकडं आणि देवाच्या मूर्तीजवळ न्यायचा. ओम प्राणाय स्वाहा
ओम उदाहरणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा असे मंत्र आता भूदेवतेला कशातली माहिती आहे मला काही जास्त येत नाही का. नाही तर भूदेवता म्हणशील आता हे काय सत्यनारायणाच्या पूजा बोलून घेतो का काय नाही का. या सगळ्या असं पंचप्राण असल्या कारणानं त्या ठिकाणी पंचमहाभूत असल्या कारणानं पंचमंत्रानं त्या ठिकाणी आहुती द्यायची. देव खातोय असं समजायचं. भगवान शिवजीला सुद्धा तुम्ही म्हणशाल महाराज भोलेनाथ बाबा नैवेद्य ग्रहण करण्याकरता येतील का. एकदा बोलून तर बघा भोलेनाथ बाबा आपल्या घरात नैवेद्य ग्रहण करायला आल्याशिवाय राहणार नाही. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. भोले आ जाओ शिवजी आ जाओ. 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 मेरी विनती है, मेरी विनती है, मेरी विनती है बारंबार. हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. एक साथ पहिला मंडळ पुष्पमंडळ किंवा आता जेव्हा भोले आ जाओ हरि आ जाओ. भोले आ जाओ हरि आ जाओ. भोले आ जाओ प्रभु आ जाओ. भोले आ जाओ प्रभु आ जाओ. मेरी विनती है, मेरी विनती है बारंबार. हरि आ जाओ एक बार. हरि बोल. मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार भोले आ जाओ एक बार. असं बोलवल्यानंतर का भगवान शिवजी येणार काय येणार. कोण घेता हे भगवान आते नहीं. मीरा रानी की तरह तुम भुलाते नहीं. कोण कहते हे भगवान खाते नहीं. शबरी माँ की तरह हम खिलाते नहीं. शबरी मातेसारखं खाऊ घाला माझा जगाचा मला खा. भगवान शिवजीला नैवेद्य दाखवलं पाहिजे. काय महत्व आहे त्या
ग्रहण करू नये. कोणी सांगितलं? का? तो ग्रहण करा, तो प्रसाद आहे. आणि भगवान शिवजीला विशेष प्रिय आहे खीर. ती खीर प्रसाद किंवा बनते, अगोदर ती खीर आहे, नंतर भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी ते दाखवले का तिचं रूपांतर प्रसादामध्ये त्या ठिकाणी होत असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये तो प्रसाद म्हणून ग्रहण करावं याकरता रोज देवाला भगवान शिवजीला नैवेद्य दाखवा. त्या नैवेद्याची ताकद काय? ते नैवेद्य ठेवणारा भगवान शिवजीला रोज नैवेद्य खाऊ घालणाऱ्याचं पुण्य काय आहे, किंवा त्या नैवेद्य खाण्याचं पुण्य काय आहे? तर सूत शौनकांना सांगता खाण्याचं नैवेद्याचं, भगवान शिवजीचा नैवेद्य खाण्याचं पुण्य सोडा. भगवान शिवजीचा नैवेद्य फक्त डोळ्यानं पाहिला तरी माणसाच्या अनंत जन्माचं पाप भस्मसात होतं. ही ताकद करण्याचा फक्त नैवेद्य बघण्यामध्ये. विचार करा नैवेद्य खाण्यामध्ये किती पुण्य असेल. म्हणून खऱ्या अर्थानं भगवान शिवजीला रोज नैवेद्य दाखवा. नैवेद्य फार प्रिय. अजून भगवान शिवजीला जर काय प्रिय असेल तर कुठलाही देव पत्राशिवाय प्रसन्न होत नाही. गीतेमध्ये वर्णन आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मद्भक्त प्रयच्छति. अर्जुना, पत्राशिवाय मी प्रसन्न होत नाही. मग भगवान विष्णू परमात्म्याला तुळशी पत्र प्रिय आहे अमोल बाबा. तसं भगवान शिवजीला जर काय प्रिय असेल तर ते बेलपत्र आहे. त्याला कशाशी आवड आहे? ओ शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान, पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान, पान, आवडते बेलाचे पान.
शिवमहापुराण ग्रंथामध्ये स्वतः भगवान शिव जे आहे तसं बेलाच्या वृक्षामध्ये सुद्धा साक्षात भगवान शिव जे आहे, साक्षात भगवान शिव जे आहे. बघा तीर्थामध्ये गंगा जितकी पवित्र आहे तितकंच वृक्षामध्ये बेल वृक्ष प्रिय आहे, तितकाच पवित्र आहे. बेल वृक्ष म्हणजे आपल्या घरासमोर एखाद्याच्या बेल वृक्ष असेल बेलाचा, तर त्याच्या घरासमोर फक्त बेलाचा वृक्ष असं नाही समजायचं, तर त्याच्या घरासमोर साक्षात भगवान शिव जे आहे असं त्या ठिकाणी समजायचं. आणि म्हणून बेलाच्या वृक्षाखाली जो मनुष्य भगवान शिवजीची पूजा करतो ती भगवान शिवजी पर्यंत जाऊन पोहोचते. एखाद्याला वाटत असेल मला रोज गंगेचं स्नान घडावं, जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान घडावं, तर शास्त्र सांगतं एक काम करा, सकाळी उठल्याबरोबर थोडस पाणी घ्या आणि बेलाच्या वृक्षाखाली जाऊन आपल्या अंगावरती, बेलाच्या वृक्षाखाली जाऊन आपल्या अंगावरती जर पाणी शिपडलं तर सगळ्या तीर्थाचं पुण्य त्या ठिकाणी, सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. इतकी ताकद बेल वृक्षामध्ये, इतका प्रिय. कारण माझा बाबा भोळा आहे आणि त्या भोळ्या देवाला फक्त बेलाचंच पान आवडत. आणि म्हणून भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा आवड तुला बेलाचे, आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा आवड तुला बेलाचे, आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाचे, आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा. हरी संग शोभे पार्वती हो, हाती संग शोभे पार्वती, त्रिशूळ हाती संग शोभे पार्वती हो, त्रिशूळ हाती संग शोभे पार्वती. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. मराठी भोळ्या शंकरा भोळ्या महादेवा तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाचे, आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा, महादेवा भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा.
शंकरा हे गोळ्या महादेवा आवड तुला बिलाची बिलाच्या पानाची. भगवान शिवजीला जर काय प्रिय असेल तर तो बेल वृक्ष फार प्रिय आहे. त्याच्या खाली आपण खऱ्या अर्थानं अंगावरती पाणी शिंपडलं तर जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य भेटतं. पहिलं. दुसरं, त्याच्या खाली एखाद्या भूदेवतेला खिरीचं भोजन जर घातलं तर साक्षात भगवान शिवजीला भोजन घातल्याचं पुण्य भेटतं. अजून अनेक प्रकारचं महत्व भगवान शिवजीच्या त्या बिल्व वृक्षाच्या मुळाशी साक्षात भगवान शिवजीचं लिंग असतं असंही त्या ठिकाणी वर्णन आहे. बेलाचं महत्व झाल्यानंतर भगवान शिवजीच्या रुद्राक्षाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं का हो. जसं भगवान विष्णू परमात्म्याला तुलसी माला प्रिय आहे तसं भगवान शिवजीला रुद्राक्ष का प्रिय आहे. हा रुद्राक्ष कोण आहे, कसा निर्माण झाला असा शौनकांनी प्रश्न विचारल्यानंतर सूत महाराजांच्या वाणीला बहर आला आणि सूत महाराज सांगता शौनकांनो हा रुद्राक्ष कसा निर्माण झाला, हा भगवान शिवजीला प्रिय का झाला. ही कथा स्वतः भगवान शिवजीनं उमा मातेला सांगितलं. तीच कथा सूत महाराज म्हणता मी तुम्हाला स्वतःला सांगतोय. स्वतः शिवजीनं रुद्राक्षाचं महात्म्य उमा मातेला पार्वती मातेला सांगितलेले तेच सूत शौनकांना सांगता आणि तेच मी तुम्हाला सांगतोय. प्रसंग असा निर्माण झाला. एकदा फार पूर्वी भगवान शिवाला तप करावं वाटलं. भगवान शिवजीनं समाधी लावली आणि हजारो दिव्य वर्ष भगवान शिवजीनं तप केलं आणि हजारो दिव्य वर्ष तप केल्यानंतर बराच कालावधी इतकं तप झालं इतकं तप झालं इतकं तप झालं का त्या तपाच्या बलानं भगवान शिवजीला स्वतःला समाधान त्या ठिकाणी वाटलं. इतकं समाधान वाटलं इतकं समाधान वाटलं इतकी आनंदी झाले. भगवान शिवजी म्हणता का रे मी किती वर्ष तप केलं, किती वर्ष आराधना त्या ठिकाणी केलेली आहे. बरं आराधना करणारा मीच आहे, सृष्टी उत्पन्न करणारा मीच आहे, माझ्यापासूनच विष्णू परमात्म्याची निर्मिती इंद्र चंद्रादिक ब्रह्मादिक देवांना निर्माण करणारा मीच आहे. भगवान शिवजीचं हृदय असं गदगद झालं, आनंद झाला, इतका आनंद झाला. पण तो आनंद मर्यादित न राहता अश्रूच्या रूपामध्ये बाहेर आला. अश्रू माणसाच्या जीवनामध्ये अश्रू दोन प्रकारचे, दुःखाचे आणि एक आनंदाचे. माणसाला अतिव दुःख झालं तरी रडू येतं, तरी अश्रू येतात आणि खूप आनंद झाला तरी डोळ्यातून अश्रू कधी कधी बघा ना. एखाद्या वेळेला मनुष्य आनंदामध्ये असतो, आनंदाची गोष्ट घडली तरी डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आसवाच्या धारा लागतात. तसं भगवान शिवजीच्या डोळ्यामध्ये गळगळ त्या ठिकाणी आसवाच्या धारा लागल्या आणि ते अश्रूचे थेंब भूमीवरती पडले. पण त्या भगवान शिवजीचे अश्रू होते ते काही सामान्य अश्रू नव्हते. ते अश्रू भूमीवरती पडल्यानंतर त्याच्यापासून एक वृक्ष निर्माण झाला. या वृक्षाला काय नाव द्यावं, भगवान शिवाच्या अश्रूपासून निर्माण झाला. भगवान शिवजीला अजून एक नाव आहे रुद्र. भगवान रुद्राच्या डोळ्यातले अश्रू भूमीवरती पडले आणि मग वृक्ष तयार झाला. रुद्राच्या अश्रूपासून वृक्ष तयार झाला म्हणून त्याला नाव पडलं रुद्राक्ष. आणि त्या रुद्राक्षावरती भगवान शिवजी प्रसन्न झाले. माझा भक्त तुला त्या ठिकाणी हृदयामध्ये गळ्यामध्ये त्या ठिकाणी धारण करेल. मग भगवान शिवजी म्हणतात तिथं रुद्राक्ष निर्माण झाल्यानंतर काशी बलायगिरी पर्वत असेल, प्रयाग क्षेत्र असेल, अनेक क्षेत्रामध्ये असं त्या ठिकाणी भगवान शिवजीनं ते रुद्राक्ष निर्माण केले. कारण माझ्या भक्तांना ते धारण करण्याकरता सोपे व्हावे म्हणून अनेक ठिकाणाला रुद्राक्षाचे वृक्ष त्या ठिकाणी निर्माण केले. एक मुखी रुद्राक्ष वेगळा, दोन मुखी रुद्राक्षाचं महात्म्य वेगळे, त्रिमुखी असेल, चार मुखी, पाच मुखी रुद्राक्ष वेगळा आहे. एक मुखी रुद्राक्ष देवाला भाऊसाहेब महाराज फार प्रिय, वसंत महाराज फार प्रिय देवाला. एक मुखी रुद्राक्ष फार प्रिय. माझ्या भगवान शिवजीला एक मुखी रुद्राक्ष फार प्रिय आहे. पण एक मुखी रुद्राक्ष भेटणं फार अवघड सुद्धा तितकंच आहे.
दोन गोष्टी अवघड आहे, एक मुखी रुद्राक्ष आणि एक मुखी माणूस भेटणं फार अवघड आहे नाही का. या दोन गोष्टी फार दुर्लभ आहेत. एक मुखी काय तर माणसं इथे वेगळं बोलतील, तिथे वेगळं बोलतील, आपल्याला म्हणतील वा महाराज काय बोल कायची कथा, पुढे गेलो काय बाबा सांगा बोलत होता त्याला हे कळत नव्हतं, तो का डोक्यावर पडला काय नाही का. अवघड असतं नाही का. एक मुखी रुद्राक्ष फार प्रिय आहे. क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण यांनी कोणत्या रंगाचा रुद्राक्षाला सुद्धा रंग आहे. पिवळ्या रंगाचा रुद्राक्ष, लाल रंगाचा रुद्राक्ष, पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष. कुठल्या वर्णातल्या मनुष्यानं कुठला रुद्राक्ष परिधान करावा याला सुद्धा त्या ठिकाणी फार महत्व आहे. आता आपली पुढची कथा राहते म्हणून त्या माध्यमातून हे सोडून देतो. परत कधी योग आला तर निश्चित सांगेल. आणि कोणाला जर पाहिजे असेल कोणत्या रंगाचा रुद्राक्ष कोणत्या वर्णाच्या मनुष्यानं धारण करावा हेच जर पाहिजे असेल तर मला काही घर लांब नाही, फोन करा किंवा घरी आले तरी मी तुम्हाला सांगेन. पण येताना जरा तेवढं कारण त्याच्याशिवाय मला काही सुचत नाही का. बघा विनोदाचा भाग सोडा, पण त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कोणी ते कोणता परिधान करावं याला सुद्धा त्या ठिकाणी विशेष महत्व आहे. आणि म्हणून रुद्राक्ष सुद्धा भगवान शिवजीला फार प्रिय आहे. तसंच भस्म प्रिय आहे. भस्म लावलाच पाहिजे. का भस्म लावायचा? भस्म किती प्रिय आहे. भस्म कसा लावावा? त्रिपुंड विष्णू परमात्म्याचा भक्त असेल तर त्यानं गोपी शब्द लावावा. तसं भगवान शिवजीच्या भक्तानं त्रिपुंड त्या ठिकाणी धारण करावं. कारण त्रिपुंड ज्यानं धारण केलं त्याच्याजवळ काळ सुद्धा त्या ठिकाणी येत नाही, यम सुद्धा त्याला घ्यायला येत नाही. आमचे गुरुवारी माऊली सांगत असं पोराओ झोपताना बऱ्याच जणांना चेहरा धुवून झोपायची सवय असते. बऱ्याच जणांना बरोबर आहे का नाही. काही काही चेहरा धुतील त्याला काही काही वेगळं लावतील, तोंडाला वेगळं, वाटाला वेगळं, नाकाला वेगळं, डोळ्याला वेगळं. त्याचा एकत्र होण्याचा जाळ व्हायला पाहिजे बघा. काही काही ना नाश केला महाराज तोंडाचा, तोंडाला काही काही लावलं बघा. पण काही काहीला तोंड धुवून झोपण्याची सवय असते. वेगवेगळ्या सवय असताना काहीला चहा पिऊन झोपायची सवय, कोणाला तोंड धुवून झोपायची सवय, काहीला बिडी फुकून झोपून सवय. एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो, एक जण बिडी पेटवली व सन्मान तो बिडी प्यायचा आणि असा असा करायचा, झटके हाणायचा, बोलायचा. मला की बिडी कशाला पेता, किती त्रास होतो, खोकताय तुम्ही. तो सारखा असंही करायचा, बिडी फुकायचा. म्हणलं जाशा कानाच्या कीर्तनाच्या जागी दशक्रियेचं कीर्तन करावं लागलं म्हणलं नाही का. आणि मग आम्हाला महाराजाला म्हणावं लागेल ती गेले दिगंबर ईश्वरी होती नाही, गेले दिगंबर नाही, गेले बिड्या फुके ईश्वरी होती नाही का. काऊन पेत्यात नाही म्हणले महाराज, ती पेल्याशिवाय झोपच येत नाही. तुला त्या बिड्याचा जाळ करून त्याच्या जाळाचं नाही बघा सवय असते महाराज. पण आमच्या गुरुवारी माऊली सांगतात पुराव आपण वैष्णव आहे, आपण वारकरी. एक काम करा, झोपताना तोंड धुतलं तरी नंतर अगोदर बुक्का लावून मग झोपा. का? कदाचित झोपलेला मनुष्य उठेल का काही सांगता येत नाही. पण बुक्का लावलेला असेल आणि तुम्हाला झोपेत जरी मृत्यू आला असेल तर यमाची ताकद नाही तुम्हाला यमनगरीत नेण्याची, तुम्हाला वैकुंठालाच घेऊन जाईल म्हटले नाही का. याच्या करताना बुक्का लावा, भस्म लावा. किती ताकद आहे त्या भस्मासारखं महत्व कशातच नाही. मग त्याला सुद्धा भस्म लावण्याची पद्धती आहे. तो भस्म कशा पद्धतीनं लावावा, कोणत्या वर्णातल्या मनुष्यानं लावताना कोणता मंत्र म्हणावा याची सुद्धा त्या ठिकाणी दीक्षा आहे, याचे सुद्धा त्या ठिकाणी काही मंत्र आहे. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं भस्माचा सुद्धा महत्व सांगितलेलं आहे. भस्म, रुद्राक्ष, नाम हे भगवान शिवजीच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं फार प्रिय आहे. हे तीन गोष्टी म्हणजे त्रिवेणी संगम आहे त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून या तीन गोष्टी मनुष्यानं पहिली गोष्ट भगवान शिवजीचं नामचिंतन करा, दुसरी गोष्ट बिल्व वृक्षाची पूजा करा आणि तिसरी गोष्ट त्रिपुंड मनुष्यानं त्या ठिकाणी धारण करा. कारण या तीन गोष्टी म्हणजे भगवान शिवजीच्या भक्तीमध्ये त्रिवेणी संगम आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या आपल्या जीवनामध्ये आपण धारण केल्याच पाहिजे. आपल्या जीवनामध्ये त्याची पूजा अर्चा आपण केलीच पाहिजे. त्या फार प्रिय आहे. मग का हो भगवान शिवजी हे केल्यानंतर प्रसन्न होता, निश्चित प्रसन्न होता. मग का हो इतके वैराग्यवान असणारे भगवान शिवजी, शौनकांनी प्रश्न विचारला का ज्यांच्यापासून ब्रह्मदेवाचा
ज्यांच्यामुळं ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करू शकतात, ज्यांच्यामुळं विष्णू परमात्मा पालन संहार पोषण करू शकतात, हे सगळ्यांना निर्माण करणारे भगवान शिवजी, किती वैराग्यवान आहे, कैलासामध्ये राहणारे भगवान शिवजी. पण यांच्या जीवनामध्ये यांना उमा मातेशी सती मातेशी विवाह का करावा वाटला, का हे प्रपंचामध्ये गुंतले, सगळ्या जगाला मोहून टाकणारे, पण तरी सुद्धा सती माते श्री रममाण का झाले, त्यांच्यासोबत विवाह त्या ठिकाणी का केला, का त्यांच्या जीवनामध्ये विवाह का वाटला, कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचा विस्तार झाला, कशा पद्धतीनं विरक्त असणाऱ्या भगवान शिवजीला सृष्टी निर्माण करावी वाटली, कशा पद्धतीनं बाकीच्या देवतेला त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं, असे अनेक प्रश्न शौनकांनी विचारल्यानंतर स्वतः महाराज शौनकांना सांगता, शौनकांनो असाच प्रश्न एकदा नारदांनी ब्रह्मदेवाला विचारला होता. मग ब्रह्मदेवानी नारदांना जे उत्तर दिलं तेच मी तुम्हाला देतो. मग नारदांनी असा प्रश्न का विचारला, नारदांना शिवमहापुराण का श्रवण करा वाटलं, याचं कारण आपल्याला बघायचंय. तत्पूर्वी 2 मिनिटं संकीर्तन करा. श्रीमन्नारायण नारायण, 2 मिनिटं उभी नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण
केव्हा हे शिवपुराण सांगतात. फार पूर्वी प्रसंग असा निर्माण झाला. नारद महर्षींना असं वाटलं की आपल्याला तप करायचं. नारद महर्षींना त्या ठिकाणी असं वाटतंय माझ्या जीवनामध्ये मला त्या परमतत्वाची त्या ठिकाणी प्राप्ती करण्याकरता नारद महर्षी तप करण्याकरता इकडं तिकडं बघत निसर्गाचं सौंदर्य बघत निघालेले आहे. अशी कुठली जागा भेटेल कारण नारद म्हणतात जी माझ्या जीवनामध्ये तप करण्याकरता योग्य आहे. नारद निघाले. हातामध्ये शिपड्या आहे, विण्याचा शंकार आहे आणि नारद महर्षी इकडं तिकडं बघत जागा शोधत शोधत त्या ठिकाणी निघालेले. आणि असं करत करत नारद महर्षी निसर्गरम्य हिमालयाच्या जवळ आलेले आहे. आणि ज्या ठिकाणाला देव नदीचं गोड मंजूळ त्या ठिकाणी पाणी वाहत आहे. एका बाजूला भला मोठा हिमालया पर्वत आहे, कोकिळेचं कुहू कुहू गायन आहे, पक्ष्यांचा किलकिलाट आहे, मोराचं नाचणं आहे, कोकिळेचं गाणं आहे, हत्ती सुद्धा गागता आहे. हत्ती सुद्धा जोरजोरामध्ये त्या वनामध्ये गागता आहे. पोपट सुद्धा मिठू मिठू बोलता आहे. कोकिळाही गाता आहे. आणि अशा ठिकाणाला नारद त्या देव दिशा जवळ आले. नारद महर्षी म्हणता वा ही जागा आता माझ्या योग्य आहे, तप करण्या योग्य. आता मी इथं तपश्चर्या करू शकतो. मला माझ्या मनासारखी जागा भेटली. ही भगवान शिवजीचीच कृपा म्हणावी. आणि म्हणून देव नदीच्या किनारी हिमालयाच्या गुहेमध्ये नारद महर्षी त्या गुहेच्या जवळ बसले. तपा करता आसन लावलेलं आहे नारदांनी, डोळे लावलेले आहेत आणि हजारो दिव्य वर्ष नारद महर्षी त्या ठिकाणी तप करायला लागले. नारदांच्या जीवनामध्ये तपश्चर्या चाललेली आहे. कडकडाट आहे. निसर्गरम्य वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. नारदांच्या प्रभावानं शपथाची भूमी इतकी पवित्र झालेली आहे. नारदांचं प्रबल तप सुरू झालेलं आहे. इतकी तपश्चर्या सुरू झालेली आहे.
भगवान शिवजीने स्मित हास्य केले आणि भगवान शिवजी म्हणतात दादा थांबा थांबा हे मला म्हटले पण हे भगवान विष्णू परमात्म्याला म्हणू नका. नारदांना असं वाटलं नारद म्हटले भगवान शिवजीला काय माझं वर्चस्व सहन व्हायला काय नो कारण कामानं भगवान शिवजीला त्रस्त केलं आणि मला माझ्यावरती मात्र काही प्रभाव झाला नाही. तिथून त्या ठिकाणी निघाले नारद महर्षी ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मदेवाची नारदांची भेट झाली. या नारदा माझे मनस्पुत्र आले. आनंद झाला. पुत्रा वत्सा इतक्या दिवस कुठे गेले होते तपाला गेलो होतो बरोबर पिताशी तुमच्या आशीर्वादाने भगवान शिवाच्या कृपेने बराच आक्रमण करण्याचा ठिकाणी प्रयत्न केला पण काम माझ्यावर काही एक प्रयोग करू शकला नाही. ब्रह्मदेव म्हणला हो राजा पण ही गोष्ट विष्णू परमात्म्याला सांगू नका आम्हाला सांगितली. शिवाला साची नाही बापाने
शिव लोक सोडलेला आहे, ब्रह्म लोक सोडलेला आहे, विष्णू परमात्म्याने घोडवे गायलेले आहेत आणि मायावी भगवान विष्णू परमात्म्याने नगर निर्माण केलं 100 योजन. इतकं निसर्गरम्य नगर आहे ते, इतकं सुंदर नगर आहे. शिवनिधी भगवान शिवशक्ती त्या साईडला वाचा. शिवनिधी राजा इथमध्ये बसून त्या नगराचा राजा आहे शिवनिधी. तो मस्त सिंहासनावरती त्या ठिकाणी बसलेला आणि सिंहासनावरती आरूढ असणारा तो शिवनिधी नावाचा राजा त्या नगराचा राजा केलेला. हे मायावी नगर विष्णू परमात्म्याने निर्माण केलं आणि नारद ऋषी त्या ठिकाणी परत निघालेले आहे. शिव लोक सोडून सगळं सोडून आणि नारद ऋषीला ते वैकुंठापेक्षा सुद्धा सुंदर नगर लागलं. नारद त्या नगराच्या द्वारात आल्यानंतर पाहिलं काय गोर माणसं आहे इथे, काय निसर्गरम्य वातावरण, काय वेली आहे, काय ती झाडी, काय ते डोंगर, सगळं कसं ओळखीमध्ये नारद बघत बघत त्या ठिकाणी आले आणि बघत बघत त्या ठिकाणी आल्यानंतर नारद ऋषी त्या नगरामध्ये त्या शिवनिधी राजाकडे त्या ठिकाणी येतात. शिवनिधी राजा नारदांना पाहिलं. शिवनिधी राजा उठून साष्टांग परिपाठ करतोय. नारद ऋषीला या नारदा उसळले भाग या दाऊ हा शिक्का वाढली वा नारदा वा कस काय येणं केलास या गरीबाच्या राष्ट्रामध्ये वैकुंठ लोकांमधून आलोय. नारद ऋषी नारदांनी विचारलं शिवनिधी राजा इथं काय आहे, हे सगळा समाज कशा करता जमलेला आहे, हे सगळे ऋषी मुनी, हे राजे महाराजे, हे सगळे कशा करता जमलेले आहेत. शिवनिधी राजा म्हणतो माझी एकुलती एक मुलगी आहे, तिचं नाव आहे श्रीमती आणि तिचा स्वयंवर त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्या स्वयंवराकरता सर्वजणांनी या या नारदा या. नारदांना बसण्याकरता शिवनिधी राजाला आसन दिलेलं या. नारदांना बसण्याकरता त्या ठिकाणी आसन दिलेलं आहे. माझ्या मुलीचा स्वयंवर आहे असं सांगितलं आहे. कोणत्या मुलीचा स्वयंवर आहे त्या मुलीला घेऊन शिवनिधी राजा आपल्या मुलीचा हात धरलेला आहे आणि शिवनिधी राजा आपल्या मुलीला घेऊन त्या ठिकाणी येतोय. या मुलीचा त्या ठिकाणी स्वयंवर आहे. ही माझी कन्या ही माझी कन्या, हिचा स्वयंवर आहे. हिचा हात बघा, हिचं भविष्य बघा ना. हिचा विवाह कोणाबरोबर होईल, हिला इशितवर तर भेटेल ना नारदा, इशितवर भेटेल ना. त्या श्रीमतीचं सौंदर्य कामाविवर झालेले आहे. नारदांच्या अंतःकरणामध्ये काव्याला प्रवेश केलेला आहे. नारद महर्षी एकटक तिच्या शरणाकडे बघतोय. नारद महर्षी म्हणतात अरे ही जर माझ्या शरीरामध्ये पत्नी रूपानं प्राप्त झाली तर किती भारी होईल. पण आपल्याला तर हा शिवनिधी राजा ऋषी म्हणून पूजन करतो आहे आणि आपण जर हिला मागावर तर हा राजा काय म्हणून विचारतो. म्हणून नारदांनी गुरुवे गायले आणि सांगितलं. नारदांनी तिचं भविष्य सांगितलं. ते सगळं आपल्याशी जोडलं. शिवनिधी राजा ही तुझी कन्या फार भाग्यवान आहे, तू फार पुण्य घेऊन जन्माला आलेला आहे, तिचं फार मोठं भाग्य आहे. तिचा पती कामावर विजय प्राप्त करणार असेल. आता कामावर विजय कोणी प्राप्त केला नारदांनी, हे सगळं आपल्याशी जोडतं कारण आपल्याला भेटावी. तिचा पती कामावर विजय प्राप्त केलेला माझ्यासारखा सुंदर भगवान विष्णू परमात्म्यामध्ये रममान होणारा वैराग्यवान हिचा पती असेल असं म्हटल्यानंतर शिवनिधी राजाला आनंद झालेला आहे आणि नारद युक्त नारदांना असं वाटतं ही मला कधी भेटेल. नारदांनी असा तिचा हात त्या ठिकाणी धरून ठेवलेला आहे. नारद भावविवर त्या ठिकाणी झालेले आहे. शेवटी शिवनिधी राजाच्या लक्षामध्ये आलेलं आहे. शिवनिधी राजा त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहे.
लक्षात आहे सूर्य असताना तेजस्वी नारद आपल्या पायाकडे बघताय फक्त आपल्या हाताकडे वा 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 वा. काय पाय काय हात आहे म्हणजे आता आपल्याला ते वरमाला घातल्याशिवाय हात सुंदर पाय त्या ठिकाणी दिले सुंदर हात असतो पूर्ण शरीर विष्णू परमात्म्याला स्वतः सारखं दिलं पण मूक मात्र वानरासारखं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे नारद ऋषींच्या लक्षात आलं नाही पण नारद त्या स्वयंवराच्या वाहिनीमध्ये अनेक जण बसलेले आहेत तिथं नारद ऋषी तेजस्वी त्या ठिकाणी तो चेहरा तेजस्वी लोक भगवान परमात्म्यासारखी सुंदरता पण चेहरा मात्र मरकटासारखा वानरासारखा हे त्यांच्या लक्षात नाही आणि त्याच सभेमध्ये दोन शिवाचे गण बसलेले शिवगण आणि दोघे नारदाकडे बघताय नारद त्यांच्याकडे बघताय आणि ते दोघं नारदाकडे बघून हसताय हे माझ्याकडे बघून हसताय बहुतेक यांना माझं सौंदर्य सहन होत नाही माझं सौंदर्य बहुतेक सहन होत नसत पण ते दोघं शिवगण ब्राह्मण वेशामध्ये आलेले ते म्हणतात बघतो नारद त्याला कसं वाहणार असा चेहरा कसा वाहणार असा बरकटाचा चेहरा तेवढ्यामध्ये वरमाला घेऊन तिथं श्रीमती आली सगळे राजे महाराजे खुर्चीवरची बसले सगळे राजे महाराजे दिशा हातात वरमाला दिली
देवाची पायी भेट माफ करा देवा माझ्याकडून चूक त्या ठिकाणी घडलेली आहे माझी चूक त्या ठिकाणी घडलेली आहे म्हणून या भक्ताच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही या भक्ताला त्या ठिकाणी माफ करा एवढं नसेल तर नाही का मग आता मी माझ्या स्वामीला शाळा यशा मला प्राणिशक्त मिळाले देवा ऋषींच्या घरी जन्माला या तुम्ही दोघं राक्षसवाद रावण आणि कुंभकर्ण आणि तुमच्या उद्धारा करता माझा जगाचा मानव कौतंगी त्यांना आनंद झालेला आहे नारद शिव यात्रा करताय आणि पुढं भगवान परमात्म्यानं शिष्य निधी राजाशी कन्या आणली तिचा त्या ठिकाणी आपल्याला विवाह करायचा आहे देवानं तिला वरमाला घातलेली होती ती वरमाला आपल्याला इथं घालायची कुंभकर्णाने रावण त्यांचा विवाह त्या ठिकाणी करा जे विजय द्वारपाळ होते देवाचे रावण कुंभकर्ण राक्षस अक्षरवाद चला नवरीचे मामा आणि नवरीचे मामा लग्नाला थांबले तरी चालेल जेवण ठेवलेलं आहे कथा झाल्यावर त्याच्यामुळे लग्नाला नारळ थांबले तरी जेवण आहे आपल्याकडे म्हणतात काय नारळ थांबला खर्चच नारदाचा आहे खर्चच नारदाचा आहे लग्नाचा लग्नाचा खर्च नारदांचा आहे आणि आज लग्न मी लावल्यामुळे नारद वर्षी 1-2 लाख रुपये मला लग्नाचा खर्च जो जेवणाचा काही होणार तो देऊ भ्रमण करत चालली नारदांना तीर्थयात्रेची दक्षिणा द्या नारायण नारायण तुम्ही अशी एकाने इकडं तोड करा एकानं तिकडं का यांच्यामध्ये अंतरपाठ धरण्याकरता दोघं जण या दोघं पाठीमाग उभे राहण्याकरता या वसंतराव भाऊसाहेब महाराज पण लोक या काका तुम्ही या दोघं या
कस्तुरी जशी वाढली मैना राजाची लेकरबाळ भर बोल साजरे आज माहेर सोडून कशी चालली सासरी जीवातला आम्ही तुमच्या वारी आता तुम्ही माझ्या बाबा हिच्या जीवाची सावली जीव खाली वाजवतो तुला पाठवता लावली एका डोळ्यात एका डोळ्यामध्ये पाणी आता तुम्ही माझ्या बाबा हिच्या जीवाची सावली जीव खाली बापाची छाया अंगावर ठेवतो पतीची छाया विसर नको बहिणीला तो परत मागू नको आठवण ठेवतो या बहिणीची साजरी जन्मोजन्मीची सूर्या सदा मंगल शुभ मंगल
रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते रडू नको बाळा जाते पाण्याला जाते बाई पाण्याला जाते माझे घेऊन रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला दुसरी काळी एकदा दोन्ही शूटिंग वाल्यांकरता वाजवा आमची बोलगुडी माऊली अतिशय सर्वांनी काय वाजवा याचं कारण असं का तुम्ही आनंद घेता पण त्यांना सारखा इकडे नाही का मग त्यांना मनापासून धन्यवाद आमची बोलगुडी काका पहिल्या दिवसापासून मारा सारखं वर चढ खाली चढ वर चढ अगदी त्यांना धन्यवाद आहे. त्यानंतर ज्यावेळेला त्या वरमाला घातलेली अर्थात ती विष्णू परमात्म्याला नाही घातली मग ती विष्णू परमात्मा एक राजकुमारासारखा वेश धारण करून आलेली आणि त्यांना ती वरमाला घातलेली. तदनंतर नारद वर्षी तीर्थयात्रा करत करत काशी क्षेत्रामध्ये आलेली आहे. भगवान शिवजीचं दर्शन घेतलेलं आहे आणि भगवान शिवजीचं दर्शन घेऊन नारद वर्षी तसेच ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला म्हणताय आता मी शिवयात्रा केलेली आहे अनेक शिवतीर्थ पाहिलेले आहे
पण त्या शिवाचं महत्व मला तुमच्याकडून माहिती करून घ्यायचं आहे, तुमच्याकडे जाणून घ्यायचंय. भगवान शिवजीच्या जीवनामध्ये का सृष्टी उत्पन्न करावी वाटली, कसं ब्रह्मदेवा तुम्हाला निर्माण केलं, कसं विष्णू परमात्म्याला निर्माण केलं, आणि मग तुमच्या अंगापासून तुम्ही कशी सृष्टीची निर्मिती रुद्र परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं भगवान शिवजीच्या आशीर्वादानं केली. कशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी हे जगत का निर्माण करावं वाटलं, कसं त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं. त्यावेळेला घरदांना ब्रह्मदेव सांगताय, बघा आम्हाला कसं निर्माण केलं. ही सृष्टी निर्माण करताना भगवान परमात्म्यानं डाव्या अंगाला त्या ठिकाणी अमृत सोडलेलं आहे. डाव्या भागाला डाव्या अंगाचे अमृत सोडलं, आणि अमृत सोडल्यानंतर भगवान शिवाला असं वाटलं आपल्याला खेळ खेळायचा. कुठला खेळ खेळायचा, सृष्टी निर्माण करण्याचा खेळ खेळायचा, आणि म्हणून डाव्या भागाला अमृत सोडलं आणि एक लहान बालक निर्माण झालं. उमामातेला भगवान शिवशी म्हणता याला नाव काय द्यायचं. डाव्या अंगाला अमृत सोडल्यानंतर लहान बालक निर्माण झालं, पण ते व्यापक होत, विशाल होत, म्हणून त्या बालकाला नाव दिलं विष्णू. अजून विष्णू नाव का दिलं, तर अमृत सोडलं. आणि भगवान शिवाला अगोदर काय प्रश्न केलं होतं, काय घातलं सगळ्यांना माहितच. भगवान शिवाला विष घेतलं होतं, विष नाही का, आणि अमृत सोडल्यानंतर विषाचा भाग निघून गेला, आणि विषाचा भाग निघून जाऊन त्याच्यापासून मुलगा तयार झालं, म्हणून नाव पडलं विष्णू भगवान की जय, उमापती महादेव की जय. आणि ते बालक रडायला लागलं, लहान बालक जोरा जोरात रडते ते बालक. मला कशा करता निर्माण केलं, कारण सगळं जन्मही त्या ठिकाणी होतं. त्यामुळे त्यांच्या कानावरती तप तप शब्द पडला. 10,000 वर्ष तप केलं, अजून मला माझं कार्य का माहिती पडत नाही. पुन्हा अजून तुमचं तप झालेलं नाही, चालू ठेवा. परत त्या ठिकाणी तपाला प्रारंभ झाला. इतकं तप झालं, इतकं तप झालं का त्या तपाच्या उग्रतेनं घाम आला, आणि त्या घामापासून पाणी निर्माण झालं, आणि त्या पाण्याला नाव दिलं क्षीरसागर. आणि त्या क्षीरसागरावरती त्या विष्णूनं आयन केलं, म्हणून त्यांना नाव पडलं नारायण. नारायण भगवान की जय. आणि मग त्यांना सांगितलं तुमच्या नाभिकमळातून ब्रह्मदेवाचा जन्म होईल, आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाला का त्यांच्या भोकटीतून मी रुद्र अवतार घेईल, आणि रुद्र अवतार घेतला का तुम्हाला कार्य आहे, तुम्ही ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतील, तिचं पालन करण्याचं काम तुम्ही करायचं आहे. संहार करण्याचं काम मी कशा पद्धतीनं करेन याचं चिंतन आपण उद्याच्या कथेमध्ये करू. एक सगळ्यांना विनंती, आजची कथा उशिरा झाली, हे 3 दिवस गेले आता असे, त्याच्यात माझाही दोष म्हणावा लागेल. उद्या एक सगळ्यांना विनंती, उद्या ही सगळी महाराज मंडळी 7लाच चालू करतील, आणि मी राईट 7:30ला या व्यासपीठावरती बसेल. मी 7:45ची आज वेळ दिली, मी 7:45ला तिथं आलो, पण मी इथं यायला पाहिजे होतं, माझी चूक झाली. पण उद्या 7:30ला मी व्यासपीठावरती बसेल, पण तुम्ही आले पाहिजे. आता आज बरीच मंडळी काय झालं माहितीये का, उशीर आली आज बरीच, काल तरी लवकर आली होती. असं करू नका. मी कालच काय सांगितलंय, सगळं पुण्य पदरामध्ये पडावं असं वाटत असेल तर कथाकाराच्या अगोदर आलं पाहिजे. नाही, गायकांच्या अगोदर आलं पाहिजे. तुम्ही मशाला मी देतो परपंच सोडून हिंडतो का मग आता, नाही का, असं काही करू नका. पण कथाकाराच्या अगोदर तरी कथेमध्ये यावा असा नियम आहे. मग तुम्ही 7:15ला इथं हजर झाले, मग आम्हाला काय, विष्णू भाऊंनी कथा केली, आपणही कथा करतो, गायक वादकांना रोज कथा आहे, आम्हाला काय, आम्हाला रोज कथा आहे. 3 तास कोणाला बोलायला वेळ लागलं महाराज, पण तुम्हाला पुरेपूर शिवपुराण ऐकायला भेटावं हा 8 तास त्यांचा आहे. मला 7:15लाच फोन करता, महाराज निघाले का.